वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि जास्त इकडनं लाईट चांगली येते. आज आपण फायनली ते डेस्टिनेशनला निघणार आहे, म्हणजे जे मी बोललो होतो मी जिथं चाललो आहे. सो यस, थोड्या वेळात नाही संध्याकाळी निघेल 5-6 वाजता. बट आता सगळं ते बॅकपॅक वगैरे करायचं असतो ते करतो आहे. पहिले इकडं कपडे धुवायला टाकून दिले आणि आता ते धुतले की नंतर सुकवायचे. सुकवणं झाल्यानंतर मला थोडं त्याला आयन करायचं ते करू. आणि ते केल्यानंतर ते करायचंच अगोदर आता आंघोळ वगैरे करून जातो जिकडं जायचं आहे म्हणजे खास वरणबट्टीचा बेत आहे संकेतच्या घरी. सो बघू तो कुठपर्यंत सक्सेसफुल होतो आणि काय काय होतं. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि जे काय असेल आवडला असेल ब्लॉग आवडेलच तुम्हाला. मागचे जो ब्लॉगला मी बघतो कंटिन्यूस चांगला म्हणजे व्ह्यूज वगैरे चांगला सपोर्ट आहे. सो असंच कंटिन्यू ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा कुठं चाललो आहे. सो यस, भेटतो मी आता. पटकन हे कपडे टाकले वॉशिंग मशीनमध्ये. सो तोपर्यंत आता आंघोळ करून घेतो. आंघोळ केली की मग लगेच निघू संकेतकडं आणि मग कंटिन्यू करू पुढे. मी ना हे फिरायचीच वाट बघत होतो. किती वेळ झाला हे फिरतच नव्हतं. पाणीच येत होतं नाही घ्यायचं. आता पाणी येणं बंद झालं, फिरायला लागलं म्हणजे आपलं काम 25. तर मस्तपैकी नाही का तिथे कपडे सुकायला टाकून दिले. वरती फॅन चालू आहे. आता आपण जाऊ चिंचवड गावात मस्त वरणबट्टीचा बेत तो खाऊ. आणि मला जरा एक रील पण एडिट करायची ती करू. म्हणजे चिंचवडकडं गावात जाऊन येऊ तोपर्यंत हे कपडे पण सुकून जातील. मग आल्यावर येऊ. सो आता जाऊ पहिले वरणबट्टी खायला. लेट्स गो. चावडे वी विल मिस. कट संकेत इज हिअर. आता जाऊ मस्त वरणबट्टी खायला. वरणबट्टी खाऊन मग जी रीलचं एडिट वगैरे करायची ते करू. काय म्हणा होता? अवतार चांगलाच आहे तुझा पण माझा पण. हे पद्धतशीर वरणबट्टी म्हणजे वरणबट्टी भाजी वरण आणि समोर काय लावते तारक मेहता का उलटा चष्मा. पप्पा झोपले त्याचे म्हणून आवाज स्लो. आवाज स्लो होतो. आता मस्त खातो आणि मग नंतर एडिटिंग करायचं. रील सोडायची आहे त्याच्या पण पेजवर माझ्या पण. आता हे समोर तारक मेहता. आता मी खातो मस्त. काल वरणबट्टी खाल्ल्यानंतर ब्लॉग करायचंच विसरलो. पण आता सकाळचे वाजले 6 आणि निघतोय. कुठं चाललो डेस्टिनेशनला ते पोचल्यावरच कळवतो. आता निघतो. फूड कोर्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला चाललं आहे. आणि आता घेतो आपण चहा आणि अराऊंड विदिन 1 आवर पोचून जाईल. बघू किती वेळ लागतो. गेल्यावर फ्रेश व्हायचं परत आणि लगेच ऑफिसला निघायचं. कुठं जायचं म्हणजे मी तुम्हाला आता कळूनच गेलं असं मुंबईला चाललो. आता जस्ट पोचलो नाही का मुंबईत. आता रेडी वगैरे होऊन जाऊ ऑफिसमध्ये. बघू पहिला दिवस कसा असतो. या लाईट कशी येते. हा आपला रूम नाही बाय द वे. हा जो दिसतोय तो सुशांत आणि त्याचा आहे. माझा एक मित्र आहे सुशांत म्हणून नाशिकचा खास. सो बऱ्याच व्लॉग्समध्ये तो आपल्या असतो. सो त्याचा रूम आहे. मी रूम संध्याकाळपर्यंत फायनलाईज करेल आणि तुम्हाला दाखवेल. त्याच्या अगोदर ऑफिसला जायचे. ऑफिसवरनं मग भेटतो कुठं काय काय म्हणजे ऑफिसला जाऊन कसं काय काय करतो ते पण आपण कॅप्चर करूच. या आता पहिले फ्रेश होतो थोडा. मग कपडे घालून मस्त जाऊ ऑफिसला. तोपर्यंत सुशांत येईलच. सो निघालो आहे नाही का ऑफिसला जायला. ऑफिसला जास्त शूट नाही करणार आणि रूमवर पण नाही गेलं. बट बघू काय 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 करतो मी ऑफिसला. सो जाऊ आता पटकन. कहाँ ये है तुझसे मेरी, तुझसे बंधी सांसें मेरी लगे तुझसे. चहा पितोय बाकी काहीच चालू नाही. रात्रीचे वाजले ऑलमोस्ट 11:30 आणि आता फ्राईड राईस आणलाय. शेट लोक झोपले इकडं वरत. आता हे खातो लगेच कॅब केली. कॅब करून आपल्या रूमवर चाललो. बघतो मग दाखवतो तिथला रूम पण. मी ॲक्च्युली खूप काय ट्रॅव्हल केला आज. तो जो लास्ट फुटेज तुम्ही पाहिला नुसता रॅपिडोवर ट्रॅव्हल करतो नाही का. म्हणजे खिशाला पण परवडतं आणि खास पण पोचतो नाही का. म्हणून आता हे खातो आणि मग कॅबमध्ये बोलतो. मुंबई आला म्हणजे
आपला विषय नाही का, कधी बाईकने फिरतोय कधी कारने फिरतो, आता कॅबमध्ये. सो आता सीन असं झाला की मी दुसरा फ्लॅट केलेला, आता मित्राच्या फ्लॅटवर होतो. सो करून घेतलं. मग उद्यापासून म्हणजे टेन्शन नाही आपल्याला आपल्या ह्याच्यावरनं, म्हणजे डायरेक्ट ऑफिसला जायचं. रूमचं पण टेन्शन नाही, लोकलचं पण टेन्शन नाही. ऑफिसचे एकदम जवळ घेऊन घेतले. लोकेशन करून नंतर रिव्हील, बट ऑफिसच्या नियर बाय म्हणून लोकलशी ते घेणं देण्याचं नाही. लोकलने जा या त्याचं काही टेन्शन नाही, कारण ते मला जमत नाही, आपल्याला ते सूट नाही करत. मला ती कारची कॅबची किंवा मग हे बाईकची सवय होऊन गेली ना, ते लोकल आपल्याला सहन नव्हतं. म्हणून आपलं पायी किंवा ऑटोनेच जायचं ऑफिसला किंवा बाईकने, बघू आता कसं. बट जवळ आहे तिथून, पायी पण इझिली जाऊ शकतो. म्हणून मग विचार केला की आताच करून घेऊ, म्हणजे उद्यापासून टेन्शन नाही राहणार. आजची रात्री खराब होईल पण उद्यापासून टेन्शन नाही. झोप पण परफेक्ट, ऑफिस पण, ऑफिसचं कामं सगळं काही एकदम परफेक्ट. आता पहा ना तुम्ही, लिटरली किती वाजले, 12:05 झाले. आणि आता चालले समोर रस्ता, आता जातो, पोचतो, मग सकाळी बोलतो तुमच्याशी. ओके बाय. तर गुड मॉर्निंग, दिस इज नेक्स्ट डे. आणि फायनली ज्या रूमवर मला राहायचं आहे त्या रूमवर येऊन गेलेलो आहे. हाच आपला रूम आहे असा सगळा, इथं आपली जागा. आणि इथून मला तो फ्रंट कॅमेराने दाखवतो, म्हणजे एवढं पण हे नाही क्लास, बट ठीक आहे, राहायला भेटतं आहे मुंबईत, दॅट्स अ बिग थिंग. सो आता चाललो ऑफिसला आज पण कंटिन्यू करतो हा ब्लॉग, आणि अपकमिंग ब्लॉग्स कुठेतरी लवकर जाईल. आता 2 दिवस सुट्या आहेत, नक्कीच चांगला प्लॅन करेल. आणि येस, आता निघतो पटकन, टाईम पण झाला आहे. बट 1 मिनटं मी तुम्हाला दाखवू शकतो किंवा खाली गेल्यावर दाखवेल, एवढं काय तर. ओके, सो जरा आता आपण आता ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट बघतो काय करता येतो, कारण काल तर फास्ट होता म्हणून काहीच खाल्लं नाही, पण आज खायचं आहे यार, आज खायचं आहे म्हणून आता जाताना खातो आणि मग डायरेक्ट ऑफिसला. ओके, सी यू. दिस इज द व्ह्यू आय एम गेटिंग फ्रॉम हिअर, द बाल्कनी. दिस इज नॉट अ बाल्कनी बट इट्स काइंड ऑफ विंडो. ओके गाईज, हे काम करताय आता, लावतीला ते. आणि इकडं बॉईज सगळे बघताय, जस्ट बॉईज थिंग. दालवडा, मेदूवडा, पहिला दिवस नुसता टाइमपास. समोर जेवायचं का, चला जेवायला जाऊ. न्यू स्पेस केली नाही का, इकडं टेबल वगैरे इकडं, इथं फुलं पण आहे, म्हणजे कॅफेचा फिलिंग. आणि मग आता इथं बसले, टिफिन्स. आम्हाला सांगतो ऑर्गॅनिक नाही, असं स्क्रिप्टेड थोडी असतो माझा ब्लॉग. नाही बोलायचं होतं ना कॅमेरावर. चालते नॅचरल, जे पण आहे ते नॅचरल डायरेक्ट, म्हणजे जे आलं ते बोलायचं डायरेक्ट, रॅन्डम ब्लॉगिंग. ती स्क्रिप्टेड नाही की असं करा तसं करा, समज रे. बोला की मग आता टिफिन का आणलं कोणी ते नाही खायचं का, गरम करून खायचंय का, सोफिस्टिकेटेड. हे जेवायला बसलं नाही का, या जेवायला. आपलं शाही तुकडा, राईस, बटर चिकन, हे काय माहिती, बटाट्याची भाजी, नाचणी, हे काय रसम, आणि हे काय छोले आणि नाचणी. हे तुझं काय, हां भोगीची भाजी आणि भोगीची भाजी, हां आज भोगी नाही का, आणि बाजरीची भाकर. इकडं काय, हे काय पत्ता गोबी, चपाती फ्रॉम नॉटिंगम. तर आता खातो. हे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे नाही का, म्हणजे असंच ऑफिसच्या मधल्या वेळात काहीच काम नव्हतं तर मग फिरायला आलेलो. आणि आमची टूर गाईड समोर, आणि हे दोघं लोक तर एक्सप्लोर करतोय. हे समोर ट्रिडंट हॉटेल आहे. नेक्स्ट स्पॉट टूर गाईड. हां तरी या हॉटेलबद्दल सांगा तर. हे ट्रायडंट हॉटेल आहे. हां, आमचा एक बस स्टॉप पण आहे की जे उतरावं लागतं आम्हाला. मोठं हॉटेल आहे. आणि हे दोन अजून माझ्यासारखेच ते ऐकून घेत आहे कुठं काय. याची एंट्रन्स भारी आहे.
सेम JW मॅरिएट आहे ना पुण्याचं, त्याला पण असंच आहे. तर असा होता नाही का भाई 2 दिवसांचा कंटिन्युअस पुण्यापासून स्टार्ट केलेला हा ब्लॉग. सो आता हा मे बी एंड करायचा टाईम आला, कारण खूपच जास्त मोठा होईल. 2 दिवसापासून कंटिन्युअस काढतो आहे ब्लॉग. सो यस, हा ब्लॉग इथेच एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता शिफ्ट झाले तर मुंबईतले ब्लॉग येतील. ही पूर्ण माझी टीम. हा एक आहे, परत तो एक मागे आणि विद्या. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.